सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। साखराळे गावातील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केलं। वारंवार विधाने झाल्यावर देखील पुढे काही झालं नाही, त्यामुळे जनतेची खात्री झाली आहे। यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे। पक्षांतराच्या अशा विधानाने केलेल्या जनतेवर काही परिणाम होणार नाही। एखाद्यानं बोलायचं आणि मी जायचं असं होत नाही। ज्याला जायचंय तो जातोच असे प्रेडिक्शन करून प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू नये। मतदार वक्तव्य करणाऱ्यांना उत्तरे देतील। सामान्य जनतेशी आमचा संपर्क आहे। मतदार चुकीच्या प्रवृत्तींना जागा दाखवतील असा टोला त्यांनी सदाभाऊ खोत यांचं नाव न घेता लगावलाय। पुढे ते म्हणाले, या निवडणुकीत माझ्या विरोधात सर्व प्रयोग करून पाहिले ते अपुरे पडतायत, म्हणून भानामती सारखे प्रकार आहेत। बापूंच्या बद्दल अपशब्द वापरण्यात आले। वाळवे तालुक्यातील जनता याला उत्तर देईल। चंद्रकांत दादांना जिल्ह्यातील भाजपचे नेते कमी माहिती देतात। निकाल लागल्यानंतर त्यांना कळेल। सोलापूर, पुणे यांसह अनेक ठिकाणी अजित पवार राष्ट्रवादीशी आघाडी केली आहे, त्यामुळे चांगले निकाल लागतील अशी अपेक्षा असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं। जिल्हा परिषदेत काँग्रेस भारतातल्या शेतकऱ्यांवर मोठं संकट आलंय। अमेरिकेचा शेतीमाल 0% दराने येणार आहे। अमेरिकेचे दूध पदार्थ 0% येणार आहेत आणि आपण 18% कर भरल्याशिवाय पाठवता येणार नाही, अशी व्यवस्था पूर्वीच केलेली आहे। आज अमेरिकेच्या शेतकऱ्यांना गालीचा आहे आणि शेतातील आपल्या भारतातील शेतकऱ्यांना काटेरी वाट तयार केल्याची टीकाही त्यांनी यावेळी बोलताना। सांगली जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उभाटा यांचे जे आघाडी तयार झालेली आहे ती नक्की विजयी होईल असा माझा विश्वास आहे। भारतामधल्या शेतकऱ्यांच्यावर एक नवं संकट आलेलं आहे। अमेरिकेचा सगळा माल 0% दराने या देशात येणार। भारतामधून यापूर्वी भारतामधून अमेरिकेत जे जात होतं त्याला 2.5%, 2.5-3% ड्युटी होती, ती आता वाढून 18% झालेली आहे। आणि त्यामुळं अमेरिकेचे दूध पदार्थ 0% भारतात येणार आणि भारताचे कुठलाही पदार्थ 18% कर भरल्याशिवाय अमेरिकेत शिरणार नाही। ही तफावत मुळातच तयार करण्यात आली। आज अमेरिकेच्या शेतकऱ्यांना गालीचे आहे आणि भारतीय शेतकऱ्यांना काटेरी पायवाट तयार झालेली आहे। आधीच कष्ट करणारा भारतातला शेतकरी, ज्याच्याकडे यंत्रणा नाही, मशिनरी नाही, ऑटोमेशन नाही, तो शेतकरी आता अमेरिकेच्या 2000, 5000, 10,000 एकराच्या शेतकऱ्याबरोबर कशी लढाई करणार? ज्या गाईचं उत्पादन हे 15, 16, 18 लिटर आपल्या भारतात रोज गाई दूध देते, अमेरिकेत 70, 80, 90 लिटरच्याही गायी आहेत। त्या गायींच्याबरोबर आमची भारतातली गाय कशी लढाई करणार? आणि त्यामुळे इकॉनॉमी ऑफ स्केल बघितलं तर अमेरिका कितीतरी पटीने आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे। त्यांना कर 0 करून ही भारतीय शेतकऱ्यांच्यावर प्रचंड अन्याय झालेला आहे। आता या बाबतीत खरं म्हणजे संसदेत चर्चा जर झाली तर केंद्र सरकारने संसदेमध्ये स्पष्टपणाने हा करार काय आहे याची चर्चा केली पाहिजे। भारतवासियांना समजावून सांगितलं पाहिजे। पण पहिल्यांदा जे रिपोर्ट्स आलेले आहेत ते रिपोर्ट्स भारतीय शेतकऱ्यांचं पानिपत झाले असेच आहेत आणि असं असेल तर भारतातल्या शेतकऱ्यांना प्रचंड मोठी हानी पोचेल। असंच फ्रान्समध्ये झालेलं, फ्रान्समध्ये दुग्धजन्य पदार्थ आयात व्हायला लागले जे फ्रान्सच्या उत्पादकांपेक्षा स्वस्त होते आणि मग जवळपास फ्रान्सचा डेअरी उद्योग जवळपास कमी झाला, संपत आला। त्यानंतर मग काही वेगळ्या उपाययोजना नाईलाजानं फ्रान्सला कराव्या लागल्या। आज भारतातला शेतकरी जो गाईचा गोठा सांभाळतो, जो 2 एकर शेती करतो, जो सोयाबीन करतो, कपास करतो, जो ऊस करतो, जो हे लोकांना चुकीची माहिती दिली जाते असं वाटतंय का? असं आहे की वारंवार अशी विधानं झाल्यावर देखील पुढं काही झालं नाही, त्यामुळं जनतेची आता खात्री पटलेली आहे। त्यामुळं अशा विधानाचा परिणाम जनतेच्या मनावर होईल असं मला वाटत नाही। पण देशात आणि काय यांनी प्रेडिक्ट करून मग मी जायची गरज, ज्यावेळी एखाद्याला जायचं असेल तर तो जातोच। असं प्रेडिक्शन्स करणे हे प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे।
पण मला माझ्या जनतेबद्दल पूर्ण खात्री आहे. महाविकास आघाडी मला खात्री आहे की मतदार याचं जोरदार उत्तर देतील. बापूंच्या बद्दल सांगली जिल्ह्यातली जी आस्था आहे ती पदोपदी अनेक वेळा दिसलेली आहे यापूर्वी, आणि सामान्य जनतेशी प्रचंड संबंध स्वर्गीय राजाराम बापूंचा होता. त्यामुळं अपेक्षा आहे की मतदार या सगळ्या चुकीच्या प्रवृत्तींना योग्य ती जागा दाखवण्यासाठी आमचं समर्थन जोरदार करतील. नाही, आता मी त्याच्यावर बोलत नाही आहे. आता बोलण्याची गरजही नाही, कारण परिस्थिती पुढे गेलेली आहे. त्यावर सतत भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. जिल्ह्यातली जनता, वाळवे तालुक्यातली जनता त्याला उत्तर देईल. झेडपीला म्हणजे या ठिकाणी भाजप म्हणते की चंद्रकांत पाटील म्हणते की 34 पेक्षा अधिक जागा त्यांच्या येतील आणि सत्ता येईल. चंद्रकांत पाटलांनी दावा केला. आमच्या येतील. नाही, पूर्ण जिल्हा परिषदमध्ये भाजपच्या भाजपचं सत्ता येईल. असे त्यांनी म्हणतात. दादांना कमी माहिती जिल्ह्यातले नेते देतात असा माझा अंदाज आहे. त्यामुळं आता निकाल तर परवाच आहे, कळेल आपल्या सगळ्यांना. म्हणजे मी सांगली जिल्हा सोडून दुसरीकडे कुठं गेलेलो नाही, पण 12 जिल्हा परिषदांमध्ये सोलापूर असेल, पुणे जिल्हा परिषद असेल, अनेक ठिकाणी आम्ही अजित पवारांच्या पक्षाशी देखील आघाडी केलेली आहे. बरेच आमचे कार्यकर्ते घड्याळावर देखील उभे आहेत, आणि पुणे जिल्ह्यात, सातारा जिल्ह्यात मला वाटतं की चांगले रिझल्ट लागतील अशी अपेक्षा आहे.